तालुका वाई येथील मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर यांची सोयाबीन बीबीएफ लागवड तंत्रज्ञान याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, खरीपाची सुरुवात आपल्या झालेली आहे. मागचा जर पाऊस पाहिला तर मागचा पाऊस हा जो अवकाळी पाऊस पडला तो खूप मोठ्या स्वरूपात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पडलेला आढळून येतोय. त्याच्यामुळे बऱ्याचशा रानांना आता घात आल्यासारखी झाली, तरीही मधून अधून रिमझिम पाऊस चालूच आहे. या सर्व वातावरणामध्ये हे वातावरण जेव्हा बदलते तेव्हा त्या बदलत्या वातावरणानुसार सुद्धा आपल्याला बदलण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण खूप वर्षांनी असा अवकाळी पाऊस पडला की तो सर्व सातारा जिल्ह्यात खूप चांगल्या पद्धतीनं पडला आणि जे बंधारे तलाव जे जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये भरतात ते मे महिन्यातच भरलेले आपल्याला जाणवत आहेत. त्यामुळे हा जो बदल आहे त्या बदलानुसार आपल्याला खरीपाची तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. भविष्यामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला येत नाहीये. किती पाऊस असणार आहे, किती पाऊस ओढ देणार आहे याचाही आपल्याला अंदाज घेता येत नाहीये. तरीही आपण एवढं करू शकतो की आपण जी पारंपरिक शेती करतोय त्याला आधुनिक शेतीची जोड देऊन येणारं पीक आपल्याला चांगल्या पद्धतीनं घेता येऊ शकतं, ही मात्र काळजी आपण घेऊ शकतो. सातारा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक खूप मोठ्या स्वरूपात घेतलं जातं, परंतु बऱ्याचशा भागामध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीनं हे पीक घेताना दिसतंय. पारंपरिक पद्धतीनं हे पीक जेव्हा आपण घेतो तेव्हा बरेचसे तोटे आपल्याला आढळून येतात. मग हे पारंपरिक पद्धतीनं जर लागवड करायची असेल तर कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे, किंवा पारंपरिकला थोडीशी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर किती फरक पडू शकतो, आज आपण त्याच विषयी बोलणार आहोत. की सोयाबीनमध्ये जर बीबीएफ प्लांटर तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर किती फायदा होऊ शकतो आणि त्याच्यातले फायदे काय आहेत. जर त्या यंत्राविषयी आपल्याला काही, म्हणजे ते जर यंत्र आपल्याला घ्यायचं असेल तर आपण कुठं संपर्क केला पाहिजे, किंवा पारंपरिक आणि हे नवीन तंत्रज्ञान आहे त्यातला फरक काय आहे, त्यातल्या अडचणी काय आहेत, किंवा पेरणी करताना त्याबाबत काय काय काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भुईंचे मंडल कृषी अधिकारी निखिल रायकर सर. रायकर सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. रायकर सर, खरीपाची सुरुवात होतीये. सुरुवातीलाच खरीपाच्या हंगामाची सुरुवात होताना शेतकऱ्यांना काय आवाहन कराल अगदी सुरुवातीच्या? अगदी सुरुवातीला म्हटलं तरी पूर्व मशागतीसाठी जे पावसाचं प्रमाण लागतं ते थोडंसं मे महिन्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे आपण फायदेशीर दृष्ट्या असा विचार केला तर असंही होऊ शकतं की या पावसाचा आपल्याला पूर्व मशागतीसाठी फायदा होईल, बरोबर, तण नियंत्रणासाठी फायदा होईल आणि एकंदरीतच आपल्या पिकाचं पुढचं जे काही नियोजन करणार आहोत आपण त्यासाठी हा पाऊस आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. आता हा पाऊस आपल्याला फायद्याचा करून घ्यायचा आहे, कारण बऱ्याच वर्षांनंतर हा अवकाळी पाऊस आपल्याला या पद्धतीचा दिसला आणि हे वातावरणातले बदल सतत बदलत आहेत. पण तरीही शेतकरी बऱ्यापैकी पारंपरिक पद्धतीनं शेती करतोय. म्हणजे पारंपरिक पद्धती ही खूप चांगली आहे, पण त्याला आधुनिकता असणं पण गरजेचं आहे. मग त्याविषयी काय सांगाल? पारंपरिक पद्धतीनं पेरणी करताना शेतकरी आपल्या बैलचलित पेरणी यंत्रणा असू द्यात किंवा ट्रॅक्टरनं पेरणी यंत्रणा असू द्यात, तर त्याच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीनं जे पेरणी करत आलेले आहेत की रेग्युलर बियाणं घ्यायचं, खतं घ्यायची आणि आपण पेरून देतो, त्याच्यामध्ये कुठंही आपण उताराला आडवी पेरणी करणं असेल किंवा रुंद सरीवरंबा पद्धतीचा अवलंब असेल किंवा टोकन पद्धतीचा अवलंब असेल, एकंदरीतच आपण पावसाच्या प्रमाणानुसार आणि आपल्या शेताच्या परिस्थितीनुसार आपण त्याचं नियोजन करत नाही. त्यामुळे उगवण क्षमतेला अडचण येणं, उत्पादनामध्ये घट येणं, ह्या अडचणी शेतकऱ्यांना भेडसावतात. अगदीच खरं आहे. आता आपण सोयाबीनकडे जाऊया. सोयाबीनचं क्षेत्र बऱ्यापैकी आता सातारा जिल्ह्यामध्ये वाढताना दिसतंय. हळूहळू त्याच्यामध्ये वाढ पण होताना दिसते, परंतु बरेचसे शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनं पीक पेरणी किंवा जे काही मशागतीय पद्धती त्या सर्व पारंपरिक पद्धतीनं करतोय. किती तोटा होतोय या पारंपरिक पद्धतीचा, किती फायदा पण होतोय, याविषयी काय सांगाल? त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं जेव्हा पेरणी करतात शेतकरी त्यावेळेस जेव्हा जास्त पाऊस होतो, खरं तर शेतकऱ्याच्या हातामध्ये निसर्ग नाहीये, त्याच्यामुळे पाऊस जास्त होईल की कमी होईल हे आपल्याला फार आधी सांगता येत नाही. मग त्याच्यामुळे जर पाऊस जास्त झाला तर शेतकऱ्यांच्या शेतात जे काही पीक आहे, अगदी सोयाबीन सोबत इतरही पिकं, तर त्या पिकांनाही धोका होतो, त्या पिकाचं नुकसान होतं. जर पेरणी केल्या लगेच जर पाऊस आला तर ते अगदी बियाणं उगवणारही नाही, ते बियाणं आपल्या आतमध्ये मातीमध्ये सोडून जाऊ शकतं. आणि त्याच सोबतच पावसाचा जरी खंड पडला तरी सुद्धा उगवणीवरती परिणाम असेल किंवा मध्ये शेंगा भरण्याची अवस्था असेल, फुलं लागण्याची अवस्था असेल, ह्या पूर्ण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जास्त पाऊस पडला किंवा कमी पाऊस पडला तरी ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं 20-30% अगदी 100% सुद्धा नुकसान होऊ शकतं. खरंय खरं. याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण किती असतं पारंपरिक पद्धतीनं जर आपण केली, आणि काय काय चुका होऊ शकतात शेतकरी बंधूंकडून?
कीड रोगाच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण यामध्ये पारंपरिक पद्धतीने पेरणी केल्यानंतर सर्वात मोठी अडचण आपल्याला ही येते की फवारणी करताना आपल्याला पिकाचं निरीक्षण करता येत नाही योग्य वेळी, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा की त्याच्यानंतर आपण जी फवारणी करतो ती आपल्याला योग्य प्रकारे करता येत नाही, कारण आपण सलग पेरणी केलेली असते, कुठेही मध्ये जागा सोडलेली नसते, जेणेकरून जे काही आपले फवारणी करणारे शेतकरी बांधव आहेत ते चालून व्यवस्थित दोन्ही बाजूला फवारणी करतील. याच्यामुळे हा कीड रोगच्या नियंत्रणासाठी तसंच सलग पेरणी केल्यानंतर हवा खेळती राहत नाही, सूर्यप्रकाश व्यवस्थित पिकांना मिळत नाही आणि जे पिकांचं प्लांट पॉप्युलेशन म्हणतो आपण, एकूण किती पिकं म्हणजे बसली पाहिजे त्याच्यामध्ये, ते प्लांट पॉप्युलेशन आपल्याला मेंटेन करता येत नाही. हे धोके, हे अडचणी असल्यामुळे थोडंसं पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना अजूनही नुकसान सहन करावं लागतं. प्रत्येक ही पारंपरिक पद्धत आहे, तिला थोडीशी फाटा देऊन काही नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग सुद्धा केला जातोय, मग त्याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. निसर्गाला अनुकूल तंत्रज्ञान म्हणजेच हवामान अनुकूल तंत्रज्ञान, अशा पद्धतीनं बीबीएफ पद्धतीची पेरणी किंवा बीबीएफ यंत्रानं पेरणी शेतकरी बांधव करू शकतात. बरेच शेतकरी आता याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी आपण ज्यांना म्हणू शकतो, त्यांनी याचा अवलंब करून याच्यामध्ये चांगले फायदे बघितलेले आहेत आपण, आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ असेल किंवा आर्थिक फायदा त्यांना याचा झालेला आहे. तर हे तंत्रज्ञान म्हणजे आपण हवामानाच्या अनुषंगानं पाऊस कमी झाला काय आणि जास्त झाला काय तर त्याच्यामध्ये आपलं पीक तग धरून राहू शकतं आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. अशा पद्धतीनं हे हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे, ज्याला आपण ब्रॉड बेड फरो असं इंग्लिशमध्ये म्हणतो आणि मराठीमध्ये रुंद सरीवरंबा पद्धत असं आपण त्याला म्हणू शकतो. बरं, याच्यामध्ये काय केलं जातं नेमकं बीबीएफ मध्ये की जेणेकरून पिकाला चांगला फायदा होतो? बरोबर. आता याच्यामध्ये बीबीएफ हे इंग्रजी अक्षर म्हटलं किंवा ब्रॉड बेड फरो म्हटलं तर हे सर्वसामान्य लक्षात येणार नाही, परंतु पूर्वीपासूनच आपण एखाद्या पिकाचं जर रोप तयार करतो ते गादी वाफ्यावर करतो. तशाच पद्धतीनं आपण हे आपलं संपूर्ण पीक, सोयाबीन असू किंवा इतर कोणतीही खरीपातली पिकं असू द्यात किंवा रब्बीतली पिकं असू द्यात, ते जर आपण बेडवरती म्हणजेच गादी वाफ्यावरती जर घेतली तर त्या पद्धतीनं त्या पिकांना असा फायदा होऊ शकतो की जे अतिरिक्त पाणी आहे किंवा आता पावसामध्ये आपण तुम्ही मगाशी म्हटलात की अवकाळी पाऊस पडला किंवा कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडतो किंवा पावसाचा खंड पडतो, अशा दोन्ही परिस्थितीमध्ये ते आपल्याला फायदेशीर होईल. याच्यामध्ये आपण पेरणी करतानाच 3 लाईन असतील, 4 लाईन असतील किंवा 5 लाईन असतील किंवा आपलं जी काही पूर्ण बेड असेल त्या बेडच्या बाजूला एक खोल सरी काढली जाते पेरणी करतानाच. त्याचा फायदा असा होतो की ते जास्तीचा पाऊस त्या बेडच्या बाजूला जी आपली खोल सरी पडलेली आहे त्या सरीमध्ये त्या अतिरिक्त पावसाचा निचरा होतो आणि पाऊस कमी पडला तरी त्या 2 सरीमधलं जे काही ओळीतलं पाणी असेल तर ते आपल्या बेडवरच्या पिकाला उपयोगाला पडतं, जेणेकरून ते वापसा परिस्थिती जी पिकाला सगळ्यात महत्वाची असते वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी, तर ते राहू शकते. हे अशा पद्धतीचं एक तंत्रज्ञान आहे आणि ते आपण त्या यंत्राने आपण पेरणी करू शकतो. म्हणजे सर, थोडक्यात जर बीबीएफचा विचार केला तर मूलस्थानी जलसंधारण करण्याचं चांगलं काम ही पद्धत करते की जेणेकरून ज्या काळामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे तेव्हा ते पाण्याचा निचरा करताय आणि जेव्हा पिकाला खरंच गरज आहे आणि पावसानं जर ओढ दिली तर त्या काळी जे पाणी शिल्लक आहे जमिनीमध्ये ते पिकाला वापरलं जाते. अगदी बरोबर. मूलस्थानी जलसंधारण हे याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. त्यामुळे एक चांगला फायदा आपल्या पिकांना होतोय या पद्धतीचा. बरं, आता दोन्हींचा जर विचार केला तर पारंपरिक पद्धत आणि बीबीएफ तंत्रज्ञान पद्धत यातला फरक काय सांगता येईल आपल्या शेतकरी बंधूंना? जसं आपण मगाशी चर्चा केली की आपण सलग पेरणी करतो आणि कुठलंही बियाणं असेल किंवा कुठलंही पीक असेल आपण सलग पेरणी करतो आणि त्या पिकाला पुढे आपण कीड रोगासाठी नियंत्रण करतो. परंतु ह्याच्यात हा फरक आहे की पेरणी करतानाच आपल्याला काळजी घ्यायची आहे की पेरणी करताना आपण जे आपलं पेरणी यंत्र असेल, 4 फणी पेरणी यंत्र असेल, 5 फणी पेरणी यंत्र असेल, तर त्या पेरणी यंत्रानं आपण पेरणी करताना बाजूला खोल सरी निघाली पाहिजे. त्यासाठी हे बीबीएफ प्लांटर आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांकडे पण ते आहे. त्या पेरणी यंत्राच्या बाजूला फक्त 2 फाळ, आपण जसे नांगराचे फाळ म्हणतो तशा पद्धतीने त्याचं ते मेकॅनिझम आहे आणि ते पेरणी करतानाच बाजूला खोल सरी पडते. त्याच्यामुळं ही पद्धत आपल्याला पारंपरिकमध्ये मिळत नाही किंवा ते स्ट्रक्चर आपण त्या पारंपरिकमध्ये करत नाही, हे बीबीएफमध्ये आपल्याला करता येऊ शकतं. हा त्याचा एक सगळ्यात महत्वाचा मेन फरक आहे की पारंपरिक आणि बीबीएफमध्ये. आणि बीबीएफमधून आपण जेव्हा पेरणी कराल, सलग पेरणी करताना आपलं बियाणं सुद्धा जास्त लागतं. काही शेतकरी एकरी 30 किलो बियाणाची पेरणी करतात, परंतु जर बीबीएफ पद्धतीने जर पेरणी केली, ज्या अर्थी त्या 4 ओळीनंतर एक सरी आपली पडते किंवा मोकळी राहते, त्या पद्धतीमध्ये आपल्याला बियाणं अगदी 7 ते 8 किलो म्हणजे एकरी आपल्याला 22 ते 23 किलो बियाणामध्ये सुद्धा आपण एकरी पेरणी करू शकतो. म्हणजे आपल्याला 8 किलो बियाणाची बचत होते. तो आर्थिक फायदाही शेतकऱ्यांना सुरुवातीलाच मिळतो. ते बियाण्यामुळं आपण जे काय प्लांट पॉप्युलेशन म्हणतो तेही आपलं इक्वल राहिलं जातं. ज्या ओळींमध्ये गॅप पडल्यामुळं त्याच्यातून जी मोकळी हवा आहे, 4 ओळीनंतर 5 ओळीनंतर जी काही मोकळी सरी पडते आपल्याला,
जसं मगाशी आपण चर्चा केली पाण्याबाबतीत, तर आपण बघितलंच की हो. अतिरिक्त पाणी किंवा कमी पाणी पडलं तरी त्याचा फायदा होतो. त्यासोबतच त्या मोकळ्या ओळीतून हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळतो, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कीड रोगचा पण प्रादुर्भाव आपल्याला कमी जाणवतो. आणि या 2 ओळीच्या मधून आपण चालून योग्य प्रकारे पिकाचं निरीक्षण करू शकतो, फवारणी करू शकतो. अंतर मशागत जेव्हा आपल्याला करायची तशा वेळी सुद्धा आपल्याला त्या ओळीतला आपल्याला फायदा घेता येऊ शकतो. म्हणजे सर फक्त सोयाबीनच्या बाबतीतच नाही, पण आपण इतर पिकांना सुद्धा या पद्धतीनं लागवड तंत्रज्ञान आपण वापरू शकतो. पण त्यातल्या त्यात आता खरीपामध्ये जर विचार करायचा असेल तर सोयाबीन खूप मोठ्या क्षेत्रावर असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच या तंत्रज्ञानाचा वापर करणं अपेक्षित आहे. पण याबाबत विचार करत असताना पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी काय घेतली पाहिजे? आता याच्यामध्ये काही शेतकरी करतात, बीबीएफ यंत्रानं पेरणी करतात, परंतु सुरुवातीलाच काही अडचणी आल्यामुळे किंवा त्याच्यावरती त्यांना मार्ग न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी ते वापरणं काही कालानंतर बंद केलं. तर त्याच्यात आम्हाला आतापर्यंत आलेल्या अडचणी अशा आहेत की ते बीबीएफ यंत्र जोडणी महत्वाची आहे. ते जोडणी करताना आपण आपल्या ज्या डीलरकडून खरेदी केलेलं आहे त्यांच्याकडून ते व्यवस्थित जोडून घेतलं पाहिजे, कारण ते इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहे जे सर्वसामान्य शेतकऱ्याला सहजासहजी पटकन ते जमणार नाही. आपण ते डेमो स्वरूपामध्ये सुरुवातीलाच त्यांच्याकडून जोडून घेतलं पाहिजे आणि ते आपल्या शेतामध्ये चालवून दाखवा असं आपण त्यांना शेतकरी बांधवांनी आवर्जून विचारलं पाहिजे की आम्हाला हे चालवून दाखवा, जेणेकरून त्यातले छोटे छोटे बारकावे आपल्याला कळतील. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पेरणी जेव्हा आपण प्रत्यक्ष करतो त्या आपल्या मातीच्या परिस्थितीनुसार किंवा शेताच्या परिस्थितीनुसार ते बाजूचे जे फाळ आहेत ते आपल्याला योग्य प्रकारे जोडणं गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते फक्त जोडले आणि पेरणी केली. अशा वेळेस असं लक्षात आलं की ते माती जी आहे बाजूच्या फाळाची ती जे लगतचे किंवा शेवटचे जे फण आहेत किंवा जिथं पेरणी होते त्याच्यावरती पडल्यामुळे त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये माती साठली गेली आणि ते बियाणं उगवायला अडचण आली. त्यासोबतच दुसरं की आपण ते जोडणार आहोत जे फण बीबीएफ यंत्राचे किंवा इतर कुठल्याही पेरणी यंत्राचे ते एका सम प्रमाणात जोडले पाहिजेत. म्हणजे 2 फणातलं अंतर आपलं योग्य असलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जेव्हा आंतरमशागत करताना आपण यांत्रिकी पद्धतीनं म्हणजे अगदी ट्रॅक्टरनं परत त्याच्यामध्ये कोळपणी असेल, फवारणी असेल, हे ट्रॅक्टरनं आपण उभ्या पिकामध्ये करू शकतो. त्यासाठी ते अंतर किंवा आपल्या ट्रॅक्टरच्या रुंदी एवढं आपल्याला ते बाजूच्या सऱ्या ह्या गोष्टी आपल्याला ते पेरणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जरी सुरुवातीला यंत्र नाही उपलब्ध झालं तरी आपण नंतर सुद्धा ते बीबीएफ करू शकतो. यासाठी आपल्याला पारंपरिक जे पेरणी यंत्र आहे, जसं की उदाहरण म्हणून आपण 5 फणी पेरणी यंत्र जर धरलं तर त्याच्यामध्ये मधला जो नळा आहे किंवा मधला जो फण आहे तो बंद ठेवायचा आणि आपली रेग्युलर पेरणी करतो आपण तशा पद्धतीने पेरणी करायची. त्याच्यानंतर जेव्हा आपलं पीक कोळपणीला येईल किंवा पुढे 20-21 दिवसानंतर थोडंसं मोठं होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण जे मोकळी ओळ आपली झालेली आहे त्याच्यामध्ये बळीराम नांगर असेल किंवा आपले कोळप असतं त्याला खाली पोतं जरी बांधून आपण त्याला सरी जरी काढली तरी ते होऊ शकते. परंतु प्राधान्यानं जे पहिला 20-21 दिवसाचा जो आपल्याला महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे ते त्याच्यामध्ये मिळणार नाही. परंतु अगदीच न करण्यापेक्षा हा दुसराही पर्याय आपलं यंत्र उपलब्ध नसेल किंवा ते सुरुवातीला अगदीच झालं नाही तर आपल्याला ते करता येऊ शकतं. खरंय, म्हणजे जरी आपल्याकडे यंत्र उपलब्धता नसेल तरी हा एक पर्याय आहे जे शेतकरी बांधव आपल्या शेतीमध्ये वापरू शकतात. परत हे बीबीएफ यंत्र आहे ते यंत्रच मुळात शेतकऱ्यांना नवीन आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की या यंत्राचं जे स्ट्रक्चर आहे ते इंजिनिअरिंग टाईपमध्ये आहे, म्हणजे थोडंसं शेतकऱ्यांना ते वापरण्याच्या दृष्टीनं अवघड जातंय, त्यामुळे पण कदाचित शेतकरी या गोष्टीकडे वळत नसतील. मग ह्या यंत्राविषयी थोडक्यात काय सांगाल? आणि जर हे यंत्र उपलब्ध व्हायचं असेल तर काही शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आपण कृषी विभागाच्या अंतर्गत काही करतोय का? खरं तर म्हणजे हे तंत्रज्ञान जे डेव्हलप केलेलं आहे ते इक्रिसॅटनं डेव्हलप केलेलं आहे आणि कृषी विभागाच्या मार्फत 2013-14 साली मोठ्या प्रमाणावरती यंत्र अनुदानावरती उपलब्ध करून दिले होते शेतकऱ्यांना. परंतु त्याच्यानंतर त्या यंत्रांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर झाला नाही किंवा कदाचित हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब केलं नाही किंवा ते नाकारलं, नवीन आहे. परंतु गेल्या 4-5 वर्षापासून आपण असं बघतो की मोठ्या प्रमाणावर हे शेतकरी अवलंब करायला लागले आणि त्याच्यानंतर परत एकदा ते यंत्र मार्केटमध्ये उपलब्ध व्हायला लागले किंवा वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये आल्या. सुरुवातीला काही निवडक कंपन्या होत्या, त्याच्यामुळे हे यंत्राच्या पण किमती स्पर्धात्मक झाल्यामुळे त्या किमतीही कमी झाल्या आणि सर्व्हिस जे मगाशी म्हटलं विक्री पश्चात सेवा ती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी याचा फायदा होईल. हे यंत्र वेगवेगळ्या कंपन्यांचं आहे आणि याला शासनाचा सहकार्य म्हणून आपण जे महाडीबीटी पोर्टलवरती यांत्रिकीकरण योजना राबवतो त्या यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांनी जर महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज केला, ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्याची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचं अनुदान उपलब्ध होतं आणि त्या अनुदानाचा किंवा त्या अनुदानित यंत्राचा वापर आपण शेतकरी बांधव आपल्या पेरणीसाठी करू शकतात. बरं, म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा हात आपण या यंत्राच्या बाबतीत सुद्धा किंवा खरेदीच्या बाबतीत पण शेतकऱ्यांना देतोय. सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांची काय? कारण मागचा जर विचार केला तर अवकाळी पावसाने खूप मोठ्या स्वरूपात पाणी केलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. मग आत्ताची परिस्थिती लागवडीच्या दृष्टीनं किती फायद्याची आहे शेतकऱ्यांसाठी? खरं तर आता आपण जून महिन्यामध्ये आहोत. मागच्या
2-3 वर्षाचा जर आपण विचार केला तरी तेव्हाही चांगला पाऊस पडला होता, परंतु अवकाळी पाऊस किंवा आपण जो मे महिन्यामध्ये पाऊस म्हणतो तो पडला नव्हता. म्हणून आता शेतकऱ्यांची थोडीशी गडबड. आता आम्ही जेव्हा गाव पातळीवरती कार्यक्रम घेतो, शेतकऱ्यांशी चर्चा करतो, तेव्हा असं थोडंसं शेतकऱ्यांमधून येतं की आता पाऊस झाला, ओल चांगली झाली आणि आपण पेरणी करायला हरकत नाही. परंतु शेतकऱ्यांनी थोडंसं जून अखेरपर्यंत खरीपाच्या आपल्या सर्व पिकांची पेरणी जी आपण म्हणतो ते आपण करू शकतो. त्याच्यामुळं गडबड न करता आपल्या पिकांसाठीचं जे काय आपण निवड करणार आहोत त्याचे जे वाण आहे, त्याला बीज प्रक्रिया असेल, उगवण क्षमता असेल, हे बाकीच्या गोष्टी आपण करून शेताची पूर्व मशागत असेल किंवा रान तयार करणं असेल, ह्या गोष्टी योग्य प्रकारे केल्यास ह्या पावसाचा आपल्याला फायदा होईल. फक्त एकच की शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये. योग्य वापशावरती पेरणी केल्यानंतर आणि विशेष करून ह्या बीबीएफनं पेरणी केल्यानंतर आपण जे काही बियाणं आपण मगाशी बोललो ते कमी लागतंय. बरोबर. दुसरी गोष्ट, पेरणी केल्यानंतर त्याला वापसा परिस्थिती राहिल्यामुळे आणि गादी वाफेवरती आपलं पीक आल्यामुळे, बेडवरती पीक आल्यामुळे त्याची उगवण क्षमता चांगली होते, त्याची वाढ सुरुवातीला चांगली होते. आणि पारंपरिकपेक्षा या बीबीएफ वरती आपण जेव्हा पेरणी करतो त्यावेळेस पिकाची वाढ एकसारखी होते पूर्ण शेतामध्ये, म्हणजे बांधापासून मध्यापर्यंत आणि परत पुढं. बाकीच्या आपण पारंपरिक पद्धतीने बघतो की एखाद्या ठिकाणी पीक कमी राहतं, आपलं उंची कमी राहते, त्याची वाढ कमी होते किंवा ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी आपलं पीक वाया जातं. तर ह्या बीबीएफमुळं आपल्याला पिकांची एकसारखी वाढ होते आणि सर्व शेतामध्ये आपलं पीक एकसारखं येतं. पाण्यापासून पण बचाव होतो, मूलस्थानी जलसंधारण होतं. आपण जर बऱ्याच ठिकाणी आता ह्या भागामध्ये जास्त पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना माहिती आहे की रान चिबडलं जातं, पाणी लागलं म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये हे बीबीएफ खूप मोठं वरदान आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी जर उताराला सलग पेरणी केली, तसं तर आपण मूलस्थानी जलसंधारणामध्ये उताराला आडवी पेरणी करतो. तर ही गोष्ट आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याचा चांगला निचरा होतो, पाण्याची कमतरता आहे, हलकी जमीन आहे, अशा ठिकाणी आपण उताराला आडवी पेरणी करून आपण त्या ठिकाणी पाणी मुरवू शकतो. परंतु जे चिबडाची रानं आहेत किंवा ज्या ठिकाणी पाणी साठतं त्या ठिकाणी उताराला जर आपण सलग पेरणी केली किंवा बीबीएफनं पेरणी केली तर ते पाणी आपल्या शेताबाहेर, अतिरिक्त पाणी आहे ते शेताबाहेर जाण्यासाठी आपल्याला चांगली प्रकारे मदत होते. आणि पुढं फुलोऱ्यामध्ये जेव्हा पीक येते आपल्या ऍक्च्युली त्यावेळेस सुद्धा सूर्यप्रकाश, हवा, ह्या बाकीच्या गोष्टी मिळाल्यानं फुलांचं प्रमाण वाढतं आणि शेंगा भरण्याचं पण प्रमाण वाढतं. बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये थोडासा गैरसमज असा आहे की आपली एक ओळ कमी पडते, आपण जिथं सरीपाडा आपण म्हणतो असं जसं म्हणतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं असं म्हणणं की तिथून आपलं उत्पादन कमी येते, बियाणं कमी लागतंय, संख्या कमी आहे. परंतु तसंही कुठलीही परिस्थिती नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये उलट ज्या बाजूला हवा चांगली लागलेली आहे किंवा त्या सरीच्या बाजूला जे सोयाबीन पीक जरी आपण म्हटलं तरी रेग्युलर पिकापेक्षा त्याला 1.5 शेंगा जास्त लागतात किंवा भरल्या जातात. ते उत्पादनामध्ये वाढ होते. जरी आपला बियाणाचा दर कमी झाला असेल परंतु ते उत्पादनामध्ये आपल्याला नक्कीच वाढ आपल्याला जाणवते. म्हणजे एखादी सरी जरी रिकामी पडली तरी सुद्धा त्याचा फायदा हा पिकालाच होतोय. त्यामुळे या पद्धतीचाच वापर शेतकरी बंधूंनी या खरीपामध्ये करणं अपेक्षित. यासोबत आणखी एक की जेव्हा आपण फवारणी करतो, पावसाचा काळ असतो आपल्याला खरीपामध्ये माहिती आहे, यावेळेस आपण पारंपरिक पद्धतीने जेव्हा पेरणी करतो त्यावेळेस मध्ये मोकळी जागा नसल्यामुळे आपण फवारणीला जाऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांना फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो की साप असेल, विंचू असेल, याचा दंश होऊन शेतकऱ्यांना म्हणजे पुढे धोका निर्माण होऊ शकतो. तर तो ह्या पद्धतीमध्ये बीबीएफ तंत्रज्ञानामध्ये टाळला जाऊ शकतो. आपण ती मोकळी ओळ असते त्याच्यातून व्यवस्थित चालून व्यवस्थित फवारणी करू शकतो आणि त्याचा आपल्या जीवालाही धोका होणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीक त्यावेळेस आपलं गुडघ्याच्या वरती जवळपास आलेलं असतं, काही कमरेपर्यंत पीक आलेलं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी धजावत नाहीत किंवा शेतकरी टाळतात, म्हणजे त्याची व्यवस्थित फवारणी होत नाही. तर त्यामध्ये आपल्याला हे बीबीएफ तंत्रज्ञान फार फायदेशीर ठरतं. शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शेंगा भरण्याची अवस्था असते त्यावेळेस जर कीड लागली तर ते अल्टिमेटली आपलं जे उत्पादन आहे ते शेंगातले जे काही दाणे ते खराब होणार किंवा ते शेंग भरली जाणार नाही. त्यावेळेचं जी फवारणी आहे ती ह्या पद्धतीमुळे आपल्याला खूप मोठं ऍडव्हान्टेज भेटतं. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये जवळपास 15 ते 20% आपल्या उत्पादनामध्ये वाढ येते बीबीएफ तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब केला तर. आणि उत्पादन खर्चामध्ये पण कमी येतं. जसं की आपण म्हणलं की बियाणं कमी लागलं, आपण योग्य प्रकारे पूर्ण मशागत असेल आणि ज्या ठिकाणी आता आपण यांत्रिकीकरण बघतो अगदी व्यवस्थित जर आपण पेरणी केली तर आपली कोळपणी असेल किंवा फवारणी असेल हे ट्रॅक्टर उभ्या पिकामध्ये चालवून सुद्धा शेतकरी करतात आणि हे आम्ही आता प्रत्यक्ष बघितलेलं आहे. खरंय खरंय. फक्त शेतकऱ्यांनी एक नियोजनबद्ध शेती करणं अपेक्षित आहे. म्हणजे वातावरण कितीही बदललं, पावसानं किती ओढ दिली किंवा जास्त पाऊस पडला तरी सुद्धा थोडासा वातावरणाचा अंदाज घेऊन जे आपलं तंत्रज्ञान बदललेलं आहे त्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यांनी शेती करणं या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. एक जाता जाता म्हणून शेतकऱ्यांची खरीपाची सुरुवात होतीये, काय आवाहन कराल? शेतकरी बांधवांना एक आव्हान आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण योग्य बियाणं निवडा. जेव्हा आपण खरेदी करणार आहोत
त्या दुकानातून ते पक्की पावती घेणं आपल्याला आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला पुढे भविष्यामध्ये त्या पिकाची काही अडचण आली तर ती उपयोगाला येऊ शकते. जे आपण बियाणं पेरणार आहोत त्याची उगवण क्षमता तपासणी केली पाहिजे. त्यासोबतच प्रत्येक जे काही आपण खरीपामध्ये पीक घेणार आहोत त्याला बीज प्रक्रिया कंपल्सरी करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला त्याचे फायदे फार मोठ्या प्रमाणावरती जाणवतात आणि पुढे पेरणी करताना आपण योग्य वापशावरती, योग्य खोलीवरती, योग्य अंतरावरती पेरणी केली आणि पिकांची जी काय प्लांट पॉप्युलेशन म्हणतो ते व्यवस्थित मेंटेन केलं तर आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो. पेरणीपूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याचदा आपण पेरणी केल्यानंतरचा विचार करतो, परंतु पेरणी केल्यानंतर आपल्या हातात फक्त कीड रोगचं नियंत्रण आणि कधी पाण्याची गरज पडली तरच. परंतु ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, योग्य वाण असेल, चांगलं पीक असेल, हे जी काही निवड करतो आपण किंवा खताची जी काही नियोजन आहे हे सगळं आपण सुरुवातीला करणं गरजेचं आहे. जेवढं आपण पूर्वनियोजन करू आणि त्यासोबतच उत्पादन खर्चामध्ये आपल्या बचत झाली पाहिजे. उत्पादन तर आपण शेतकरी घेतोच आपण मोठ्या प्रमाणावरती, परंतु त्यासोबत दुसऱ्या बाजूने ही पण गोष्ट जाणवते की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे, तो वेगवेगळ्या औषधांवरती वाढत आहे. त्यासाठी पर्यायी म्हणून आपण जैविक पद्धतीनं निंबोळी अर्क असेल, दशपर्णी अर्क असेल अशी जर योग्य वेळी फवारणी केली पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर पुढे हा आपला कीटकनाशकांचा खर्च आपला कमी होऊ शकतो. अगदीच खरंय सर. मला वाटतं याच्यामध्ये शेतकरी बंधू नेहमी खरीपाचं जेव्हा सोयाबीनचं हे पीक घेतात तेव्हा त्यांनी एक ठरवून ठेवलेलं असतं की मला या शेतात खरीपाचं पीक घ्यायचं आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंना अंदाज असतो आपल्या शेताचा. त्यामुळे नियोजनबद्ध जर शेती केली की कुठं पाणी साठतंय, कुठं उतार आहे, कशा पद्धतीनं आपल्याला लागवड करणं अपेक्षित आहे, या शेतामध्ये कुठलं पीक येऊ शकतं, हे जर नियोजन आत्ताच केलं आणि घाई न करता जर पेरणी केली तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. आणि नक्कीच या हंगामामध्ये बीबीएफ हे जे आपलं प्लांटर तंत्रज्ञान आहे याचा वापर आपले शेतकरी बंधू आपली ही मुलाखत ऐकल्यानंतर करतील अशी आपण आशा करूया. तुम्ही आज इथं आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण तज्ञ मार्गदर्शन अंतर्गत सोयाबीन बीबीएफ लागवड तंत्रज्ञान याविषयी भुईंज तालुका वाई येथील मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मंडळी